नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण जाणार आहे थेऊरच्या चिंतामणीला। आपला आता 6वा बाप्पा आहे, 6व्या गणपतीला जाणार आहे। तर आता सकाळी ते पुण्याच्या पण आतमध्ये कुठे, तर आपण आज जाणार आहे ट्रेननी परत। तर स्टेशनवर तर पोचलो आहे, 6 वाजलेत, 6:14ची का 6:17ची आहे। तर वाट बघूया, ट्रेन येईल, चला जाऊया। आता 3.5 तासाच्या प्रवासानंतरला मी पुण्याला पोचलो आहे। आता पुण्यावर 10 मिनटं चालत आलो पुढे। तर आता हडपसरसाठी बस पकडली। तर आता जाऊया। आता 10 वाजलेत, बघू अजून किती वेळ लागतो पुढे आता पोचायला। 9:30ला मी पुणा स्टेशनला होतो। आता जाऊया हडपसरला। हडपसरवरून थेऊरला बस पकडावी लागणार, बस चेंज करत जावं लागतं। चला आता जाऊया पुढे। मगाशी तुम्हाला मी दाखवलं हडपसरवरला उतरलो मी। पुणे स्टेशनवरून बस पकडली, हडपसरला उतरलो। हडपसरवरून थेऊर फाटा म्हणून आहे। तर आता थेऊर फाट्याला उतरलो आहे। थेऊर फाट्यावरनं रिक्षा करावी लागते, 20 रुपये देऊन। थोडं आतमध्ये 4-4.5 किलोमीटर आहे। तर मग आता 20 रुपये घेऊन आहे, आणि जर का प्रायव्हेट करायची झाली तर 150 रुपये। आता पॅसेंजर भरायची वाट बघायला लागेल आता आपल्याला। मी स्टेशनला 9:30ला पोचलो, आणि आता तिकडून नंतरला मी 10:30 वाजता हडपसरला पोचलो, 1 तासाने। 10:30च्या थोडं आधी 10:20ला वगैरे। आणि मग नंतरला आता तिकडून आता इकडे पोचलो थेऊर फाट्याला। आता वाजले तुम्हाला सांगतो मी, आता 11 वाजले, 11:30पर्यंत पोचलो। आता बघू किती वाजतात बघूया। चला, जसं जसं जाईल पुढे तर दाखवतो तुम्हाला। तर आता ह्याच्या आधीची क्लिप बघितली असेल तुम्ही, मी रिक्षामध्ये होतो। रिक्षामध्ये तर काय लवकर म्हणजे सीट भेटतच नव्हते। तर आता एक दादा भेटला। दादा, नाव काय तुझं? माऊली नावाचा दादा भेटला आहे। आता इकडून 4 किलोमीटर आहे थेऊर। तर तो बोलला थोडं सोडतो पुढपर्यंत, आणि थोडेफार काय आपल्याला जेवढे जमेल तेवढे पैसे देऊया। तर चला जाऊ पुढे, बघू। तर आता त्या दादाने तर सोडलं मला, इथे बाहेरच सोडलं। 20 रुपये दिले त्या दादाला। शेअर रिक्षाचे पण तेवढेच होते, तर मग त्या दादाला पण 20 रुपये दिले। तो बोललेला असं किती पण दे, तर लगेच जवळच आहे, काय लांब नाही, 4 किलोमीटर आहे। पण ऊन पण खूप आहे, तर मग आलो कारनी। आता दर्शन वगैरे घेऊ, पंडितकडून काय माहिती भेटते का बघू, मंदिराचे थोडेफार टेक घेऊया। चला आता बघूया, आलो आहे जवळ आता। आणि एक मला पुणे स्टेशनपासून ते इकडे यायला 2 तासाच्या आसपास लागले, म्हणजे 1 तास 45 मिनटं लागले मला इथपर्यंत यायला पुणे स्टेशनपासून। जाऊया, दर्शन घेऊया। नमस्कार। आत्ता आपण अष्टविनायकातलं 5वं स्थान थेऊरचा श्री चिंतामणी येथे आलेलो आहोत। सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग याच्यातील द्वापारयुगात 3य चरणामध्ये धूम्रवर्ण, धुमासूर आणि धूम्रकेतू या 3 राक्षसांचा संहार करण्याकरता श्री महागणेशांनी चिंतामणी रूपामध्ये इथे अवतार घेतलेले आहे। मनातली चिंता दूर करतो म्हणून नाव चिंतामणी आहे। इथे बाकी काही मागितलं जात नाही, इथे काही मागायचं नाही, फक्त चिंता जी मनातले वरीज आहे त्या फक्त इथे सांगायच्या, त्याचं निवारण इथे होत असतं। मूर्ती बालमूर्ती आहे, छान 5 वर्षाच्या मुलाचं असं गोंडस रूप आहे। डोळ्यामध्ये माणिकरत्न, नाभीमध्ये हिरा, पूर्वाभिमुख मूर्ती आहे। शेजारी रिद्धी सिद्धी, त्याच्या बाजूला जय विजय असा आहे। येथील थेऊरचा जो उत्सव असतो तो भाद्रपद महिन्यामध्ये प्रतिपदेपासून पंचमीपर्यंत, आणि माघ महिन्यामध्ये अष्टमी आणि 9 असा 2दा उत्सव असतो। येथील ऐतिहासिक महत्त्व म्हणजे थोरले माधवराव पेशवे, ते थोर गणेश भक्त होते। ते इथे सतत दर्शनाकरता येत असतात। बाहेरच्या ज्या ओऱ्या आहेत त्या त्यांनीच बांधल्यात, आणि बाहेरचा जो सभामंडप आहे तोही त्यांनीच बांधलेला आहे। बाहेरची जी मोठी घंटा आहे ते त्यांचे सरदार चिमाजी आप्पा
यांनी वसईच्या किल्ल्यात जिंकून आणलेल्या ज्या 3 घंटा आणल्या त्यापैकी एक आहे. कार्तिक वद्य अष्टमी 18/11/1772 रोजी श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या सभेत त्यांच्या पत्नी रमाबाई इथे मुळामुठा तिरेच्या काठावर सती गेल्या. अजूनही कार्तिक वद्य अष्टमीला इथे उत्सव साजरा होतो. अशी याची थोडक्यात आख्यायिका आहे. धन्यवाद. मगाशी त्या काकांनी सांगितलं इकडे ते माधवराव पेशवे यांनी सगळं केलेलं आहे. थोरले पेशवे म्हणून त्यांनी केलं आहे. इकडे श्रीमंत थोरले माधवराव पेशवे स्मारक म्हणून पण आहे. इकडे आतमध्ये पालखी ठेवली आहे त्यांची आणि इकडे मध्ये त्यांची मूर्ती आहे आणि इकडे काय आपण अंदाज लावू शकत नाही. इकडे लिहिलेलं आहे बघा. बरंचसं काही शिवाजी महाराजांसारखंच थोडंफार आपण बोलू शकतो. जसं ह्या बाजूला आहे तसंच थोड्या वेगळ्या पद्धतीने ह्या बाजूला पण आहे. पेशव्यांचे प्रधान 20 जुलै 1761 पेशव्यांची वस्त्र प्रदान आहे. परत निजाम व हैदर विरुद्ध मोहिमेचा कारभारासमावेत चर्चा. मोहिमेवर पुण्याहून सैन्यासह प्रयाण 20 ऑगस्ट 1761. असे वेगवेगळे त्यांच्या आयुष्यात आलेले मोठे प्रसंगाचं चित्रीकरण केलं इकडे आणि त्यांचं तारीख वगैरे खाली लिहिलेली आहे. आणि इकडे पालखी आणि त्यांचा एक फोटो पण आहे. थोरले माधवराव पेशवे हे मंदिराच्या इकडे बाजूच्या परिसरामध्येच आहे. इकडे हे बाजूला इथे हे मंदिर आहे आणि मंदिराच्या ह्या साईडलाच आहे. माझ्या पंडित काकांनी माहिती पण सांगितली. आता इकडे जेवण पण आहे 50 रुपयाला. वरण भात, बटाट्याची भाजी, चपाती, शिरा, लोणचं. आता जेवूया. चांगलं जेवण आहे. जेवू आणि जाऊया. आता जेवण वगैरे तर झालं आहे. चांगलं होतं जेवण. पोटभर भरलं. 50 रुपये घेतात ते लोक. दररोज असतं आणि तुम्ही कधी आले तर तुम्ही पण येऊन जेवा. आता बसची वाट बघतोय. बसचं काय 10-20 मिनिट आले. बसचं काय येत नाही. रिक्षा आहे. रिक्षानीच बघू. रिक्षानी जाईल डायरेक्ट हडपसरला. रिक्षाने जाऊ. चला आता पुणे स्टेशनला आलो. तिकीट वगैरे काढलं. आता ट्रेन पण आली. 2:30 वाजता ट्रेनचे दरवाजे उघडले. जनरलमध्ये चढलो आहे आता जाऊया ठाण्याला. ट्रेन तर आली आहे. आतमध्ये सीट वगैरे तर भेटली बसायला. आता जाऊया आतमध्ये. चला जाऊ आता ठाण्याला परतीच्या प्रवासाला. फायनली आता वाजलेत 6:45 झालेत. आता मी ठाण्याला पोचलो आहे. सुंदर दर्शन झालं. असेच नवनवीन ब्लॉग बघत राहू. मला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. गणपती बाप्पा मोरया.